शिवी मुक्त भाषा कशी असली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीला घेऊन आपल्यासोबत आज आसिफ खान सर आहेतच. ह्या जनरेशननी मागच्या पिढीकडून काय घेतलं तर शिव्या घेतल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी स्वराज्याची संकल्पना दिली, त्याला आपल्याला सुराज्यात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला महाराजांनी दिलेले जे शिव संस्कार आहेत हे खऱ्या अर्थानं आपल्या आचरणात आले पाहिजेत. जर आपण एखाद्याला म्हटलं एखादा श्लोक पाठ कर तर त्याला किती 8 दिवस लागतील, पण श्लोक ऐवजी जर शिवी पाठ करायला सांगितली तर ती पाठ करावी लागणार नाही. एकदा ऐकली की त्याला ती आपोआप येते. आज भारतामध्ये घडणारे गुन्ह्यांपैकी बरेचसे गुन्हे असे असतात की ज्या शिवी दिल्यामुळे होतात. माझ्या मुलाच्या शाळेत पॅरेंट्स मिटिंगला गेल्यानंतर त्याच्या क्लास टीचरनी मला सेपरेट साईडला घेऊन सांगितलं की ही इज युझिंग बॅड वर्ड्स. घरी गेल्यानंतर त्याच्या आईने त्याशी थोडंसं त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन चर्चा करत करत त्याला विचारलं की तू कुठून शिकलास बाळा. त्यांनी बोट माझ्याकडे दाखवलं. अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिथून पुढे सुरुवात झाला शिवमुक्त अभियानाचा. म्हणजे प्राथमिक शाळेतले विद्यार्थी असेल तर त्यांना साधं शिकवायचं की हे बघा तुम्हाला शिवी तर माहित आहे, मग ही शिवी कुठून येते तुमच्या कानावर, तर तुम्ही कुठून तरी दादा तर ह्यांच्याकडून तुम्ही शिकता. तर अशा वेळेस त्या काकांना विचारा की काका याचा अर्थ काय. ह्या अभियानाची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती आमच्या मित्रपरिवार आणि इतर ठिकाणी सातारा जिल्ह्याबाहेर पसरली. आम्हालाही वाटलं की सर आपण वर्षपूर्तीला जिल्ह्याच्या बाहेर पडूयात आणि मग आम्ही या अभियानाला शिवमुक्त सातारा अभियान जे होतं याला आम्ही शिवमुक्त महाराष्ट्र अभियान मध्ये परिवर्तन केलं.